जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. वरदारं सर्वसंपदां लोकाधारं श्रीराम सद्गुरुनाथ. याकडे आपण महिन्यातून एकदा पाहतो. त्या निमित्ताने जो विचारेल त्याच्या संबंधात हे असतंच, पण ज्याच्या कदाचित नुसतं मनात येईल त्याच्या संबंधात सुद्धा हे असतं. कदाचित कधीतरी आपल्या मनात पुढे येणार असतं त्याबद्दल सुद्धा असतं. असं मी या प्रश्नोत्तरांचं स्वरूप समजतो. आणि नामगावे जे आहे ते आमचं नामगायनच आहे आमच्या दृष्टीने. ह्यात काही फरक नाही, कारण शेवटी हे सगळं ठीक तर नाम ठीक असं आहे ना. त्यामुळे आपण त्या दृष्टीने ह्याच्याकडे पाहू. आपल्याला जी काही 15 मिनिटं आहेत त्या जेवढं करता येईल तेवढं करू. थोडं राहणार आपण आता ठेवून देऊ. काय ईश्वरी कृपा होणं म्हणजे नक्की काय, ती कोणावर होते? पारमार्थिक वाटचालीत मानवी प्रयत्नांचं महत्व किती? सर्व प्रश्न संबंधित आहेत. समजू तिन्ही प्रश्न असले तरी ईश्वरी कृपा म्हणजे मूलतः कृपेचा अर्थ लक्षात घेऊ. मूलतः मानवाचे मुक्तीचे प्रयत्न यशस्वी व्हावे. मानवाचे मुक्तीचे म्हणजे ज्याला आनंद समाधान परमेश्वर प्राप्ती आपण जे नाव देत असाल ते प्रयत्न यशस्वी व्हावे म्हणून ईश्वराची जी प्रेमळ आणि निरपेक्ष आणि निरंतर अशी जी मदत आहे तिचं नाव कृपा. सोप्या भाषेमध्ये आपल्याला त्याचा सारांश घेता यायचा असेल एवढा घेता येईल. मानवी मुक्तीचे प्रयत्न, माणसाचे मुक्तीचे प्रयत्न चालू आहेत. त्याच्या परीनं त्याच्या आनंदासाठीच प्रयत्न चालू आहे. मुक्ती शब्दाने घाबरून जायचं किंवा गडबडून जायचं काय नाही. मी त्याला अत्यंत साधा शब्द समजतो. मोकळं होणं कोणाला नको आहे? घराच्या व्यापातून मोकळं व्हावं असं वाटतं, होत नाही सोडून द्या, पण मोकळं व्हावं असं वाटतं की नाही. एक दिवस मोकळा मिळावा असं वाटतं की नाही. सतत कामात असलं तर मोकळं व्हावं असं वाटतं नाही. म्हणजे मुक्तीच हवी असं वाटतं आपल्याला. फक्त दुसऱ्या दिवशी पुन्हा बद्धता हवी असते. असेच मोकळं ठेवलं तर मात्र स्वस्थ राहता येत नाही. अशी माणसं आहे आपली. तर तिथं अडचण आहे. त्यामुळे मुक्ती काही फार मोठा शब्द नाही. मोकळं होणं त्याचा अर्थ. तर चांगल्या तऱ्हेने कायमचं म्हणजे आपण सुटतो ते एकदमच सुटतो तेव्हाच मुक्त होतो ते तसलं नाही आहे. या अवस्थेमध्ये मुक्त होणं ही जी शक्यता आहे तिला आपण इथे मुक्ती असं म्हणतो. आहे ह्या अवस्थेमध्ये मोकळं होणं त्याला मुक्ती असं आपण म्हणतो. त्यामुळे मुक्ती शब्द हा जरी फार मोठा मोक्ष वगैरे शब्द असले आपण तो आपल्या परीने इथे असा सोपा घेऊ. त्यासाठी प्रयत्न माणसाचे चालू आहेत. ते मुक्तीचेच जर प्रयत्न असतील म्हणजे ज्याला आपण आता शुद्ध मुक्ती असं म्हणतो. नेहमीचे जे मोकळं होण्याचं काम आहे ते त्या व्यापातून मोकळं होण्याचं काम आहे. स्वयंपाक झाला तर एकदा संपवावा असं वाटतंच की नाही कुठेतरी. की आता किती वेळ स्वयंपाक, 3 तास झाले 4 तास झाले, एकदा मोकळं त्यांनी पण व्हावं म्हणजे स्वतःलाही वाटत असतं इतरांनाही वाटत असतं काही वेळेला. ही अगदी सोपी मुक्तीच आहे एक प्रकारची. तर सुटण्याचाच प्रयत्न आहे त्यातून म्हणजे ते कर्म पूर्ण होतं. तसं माणसाची पूर्णता कधी साधेल, कोणत्या मुक्तीने साधेल त्यासाठी प्रयत्नशील असणं हे माणसाचं खरं काम. तर त्यासाठी जे प्रयत्न असतात ते यशस्वी व्हावे म्हणून स्वयंपाक पूर्ण व्हावा म्हणून नव्हे. मी मुद्दाम 2 मध्ये फरक एवढ्यासाठी सांगतोय. असं आणि मोकळ व्हायचा प्रयत्न आपण खूप करतो. प्रपंचातून एकदा मोकळं व्हायचंय म्हणजे काय, मुलाबाळांची लग्न करायची म्हणजे मी मोकळा झालो. पण त्यासाठी ईश्वरी कृपेची मागणी केली तर थोडी इकडे तिकडे करून काय देता येईल तेवढं देतात, पण ते खरं काम ते नव्हे कृपेचं. त्यामुळे ती खरी कृपा नाही. आपल्या दृष्टीनं खरी कृपा कोणती, कृपेची व्याख्या ईश्वरी कृपा म्हणजे काय तर माणसाचे जे मुक्तीचे साठी प्रयत्न चालू असते
ते यशस्वी व्हावे म्हणून ईश्वराची जी प्रेमळ, निरपेक्ष आणि निरंतर कृपा असते, निरंतर आपल्याला मदत असते, तिला कृपा निरंतर मदत आहे, ती प्रेमळ आहे आणि ती निरपेक्ष आहे. अशी जी मदत आपल्याला असते ती कायम असते, ती कोणालाही कुठेही कधीही उपलब्ध आहे, अशी ती ईश्वरी कृपा. तर ती होण्याचा प्रश्न आहे, मान्य आहे, पण ती असतेच. ती अमुक वेळेला सुरू होते वगैरे असं काही, ती कायम आहे. तेव्हा ईश्वरी कृपा होणं याचा अर्थ आपल्याच ते लक्षात येणं की ती नक्की कशासाठी आहे, ते काय आहे आणि त्याचा आता मी काय करावं, हे आपल्या लक्षात येणं हा खरा भाग आहे. तर ईश्वरी कृपा होणं म्हणजे नक्की काय हे आपल्याला सांगितलं. त्यानंतर ती कोणावर होते, आता सांगितलं कोणावरही होते. कोणताही जीव कितीही कशाही पद्धत, स्त्रियो वैशास तथा तेवढी यादी दिली आपण 9 अध्याय वाचतं, ते त्यासाठीच सांगितलेलं आहे की महाराजांच्या भाषेमध्ये मी त्यावेळेला पण म्हटलं होतं की अगदी WT विदाऊट तिकीट सुद्धा शेवटच्या स्टेशनवर नेण्याचं सामर्थ्य त्या गाडीमध्ये असतं. आता चेकर भेटला, उतरवलं तर दंड भरावा लागतो, ती सोड द्या. आपल्या स्वप्रपंचात असे दंड भरावे लागतात. तर तसं नसावं. पण जरी असलं तरी जर तो नसला वाटेत आलेला तर गाडीतनं बरोबर त्याच्या तो AC मधनं जसं हा विदाऊट तिकीट सुद्धा जातो आणि तिथे उतरतो. इतके परमेश्वराच्या कृपेने कोणावर नाही, गाडीतल्या कोणत्या माणसाला शेवटच्या स्टेशनवर नेलं जात नाही, जो वाटेत उतरत नाही त्याला. वाटेत तो उतरला तर त्याला परमेश्वराने काय करावं की नाही. त्यामुळे परमेश्वर कृपा करायला तयार असताना काही लोक त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर होत नाही. कोणावर होते, जे त्या कृपेचा लाभ घ्यायला तयार आहेत त्यांच्यावर होते. तेव्हा कोणावरही होते असंच त्याचं खरं उत्तर. पण त्याला एक सूक्ष्म फरक आहे की आपण पळून चालत नाही, हे पण तितकंच आहे की नाही. आपण स्टेशनवर मध्येच उतरून चालत नाही किंवा उतरलं तर कशात गुंतून चालत नाही, हे पण तितकंच आहे. उतरलं तर परत गाडीत बसावं लागतं, पाण्याची बाटली राहिली माणसाची संपली, उतरावं लागतं स्टेशनवर, भरून घेतो. पण भरून घेतल्यानंतर गाडी सुटायच्या पुन्हा गाडीत बसावं लागतं, तर ती मुक्कामाला पोहोचवते. एवढं लक्षात ठेवून त्याचं आहे. तर ती सर्वांच्यावर पारमार्थिक वाटचालीत मानवी प्रयत्नांचं महत्व किती. तर पारमार्थिक वाटचालीत म्हणजे एकूण वाटचालीत या संदर्भात बरोबर आहे, एक कृपेच्या संदर्भात आहे. त्यामुळे पारमार्थिक वाटचालीत माणसाचे प्रयत्न म्हणजे प्रयत्नांचं महत्व किती. माणसांच्या प्रयत्नांचं अपार महत्व आहे. तुला अपारच म्हणेन मी, कारण ज्यांनी यांनी मिळवलेलं आहे ना, हे सगळे आजूबाजूला बसलेले आहेत, हे सगळे अपार कष्ट करून मिळवलेले लोक आहेत. कुणी हात ठेवला आणि त्यांना परमेश्वर दिसला असे लोक नाहीत. त्यांनी हात ठेवण्यासाठी जे करायला लागतं ते सगळं केलेलं आहे. आणि मग हात ठेवू देत, नाहीतर मंत्र देऊ देत, नाहीतर दृष्टिक्षेप करू देत, नाहीतर काही करू देत, काही नाही, नुसत्या संकल्पाने उतार केलेले अशी परिस्थिती आहे. इथपर्यंत शक्यता आहे. पण तोपर्यंत जे करायला लागतं ते सगळं त्यांनी केलेलं आहे. कृपा जर अशी कल्पना करू आपण, तर कृपा जर पावसासारखी असेल तर पीक उगवून येण्यात शेतकऱ्याच्या प्रयत्नांचं महत्व किती असतं. ते महत्व पारमार्थिक प्रगतीत कृपेच्या बाबतीत मानवी प्रयत्नांचं असतं. शेत पाहिजे, ते परमेश्वराच्या कृपेने मिळालेले, तो देह ते आपल्याला मिळालेलं आहे. मुक्त व्हायला जे लागतं ते साहित्य मिळालेलं आहे आपल्याला, त्यामुळे ते आहे. आता प्रश्न मशागतीचा आहे, बी पेरण्याचा आहे. हे सगळी कामं शेतकरीचे, ते कृपा नाही करीत, पाऊस बी नाही पेरीत, बरोबर की नाही. पाऊस शेत नाही निर्माण करीत, पाऊस मशागतीचं काम नाही करीत, यातलं काही तो करीत नाही. वेळेला ही सगळी कामं करीत राहणं हे शेतकऱ्याचं जे काम आहे ते मानवी प्रयत्नांचं स्थान आहे कृपेच्या बाबतीत. आता हे करणाऱ्यावर पावसाचे कृपा होते, हे नक्की, ती सर्वांच्यावरच होते. पण यश कुठे येतं, हे सगळं केलेल्याला यश येतं. हे कधीही कुणीही कुठेही करून पाहावं ते त्याला यश येतं. तर हे त्याचं महत्व आहे. मानवी प्रयत्नांचं महत्व अपार आहे. कारण तुम्ही कल्पना करा की हाच पाऊस आहे, पडला आहे, पण ह्यातलं काहीही नाही. खरं परमेश्वराच्या कृपेने जमीन आहे, ती आहे. प्रत्येकाला आपापल्या परीने जेवढी बुद्धी मुक्ततेला लागते तेवढी दिलेली आहे. मुक्ततेला फार बुद्धी लागत नाही, कारण ती बुद्धीचं कामच नाही मुळामध्ये. हे कळण्या इतपत बुद्धी लागते. खरं सांगायचं तर तिचं रोलच एवढा आहे वाटतं की हे बुद्धीच काम नाही, हे श्रद्धेचं काम आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारचे प्रयत्न करायचे आहेत. ते कोणते आहेत ते लक्षात आलं. एक श्रद्धा ठेवली तर तुझं कामच झालं कसं, आणखीन काय करायला होतं. त्याला नाम घ्यायचं एक काम आहे. एक नाम घ्यायचं काम ठरलं, तो अखंड नाम घेत बसलेला आहे, तो गेला उतरून, त्याची काही काळजी करायचं कारण नाही. ही जी त्याची काम आहे ते किती कमी आहे तसा विचार केला तर तेवढं प्रत्येकाकडे आहे कर म्हणजे. तर किंवा अज्ञापालन कोणतेही यातलं एक कुठलंही दार उघडा, काही कुठल्याही दारात आत येता येतं, तर एक अज्ञापालन आहे, तेवढं केलं
भाऊसाहेब महाराजांसारखं की ते का करता तुम्ही इथे का झोपला, महाराजांनी आज सांगितलं इथे झोपा म्हणून झोपलो. इथे झोपल्यामुळे वाचला ते मला माहित नाही, वाचल्याचं कौतुक नाही. महाराजांनी आज तिकडे झोपायचे इकडे झोपायला सांगितलं, तिथे नंतर उंदीर पडले आणि ते गेलं माणूस तिथे झोपल्याला. तर महाराजांनी त्या दिवशी सांगितलं उठून त्या ह्याच्यातून तुम्ही उठून आज मंदिरात झोपा. आता दुसऱ्यांना असं वाटलं की महाराजांचं ऐकल्यामुळे यांचा जीव वाचला, ते म्हणले त्यात काय, महाराजांनी सांगितलं म्हणून मी केलं. जीव वाचल्याचं कौतुक नाही, इतकं अध्यात्म म्हणजे असं. तर अशा स्वरूपाचं आहे. कुठलंही एखादं काम याच्यातलं दार उघडलं तरी ते काम आज जाता येतं. तर या वाटचालीत प्रयत्नांचं महत्व तर आपल्या वाट्याला हे जे आलेले आहे त्याच्यातलं बेसिक काम आपल्या वाट्याला आलेलं आहे ते करणे. शेतकऱ्याला जसं एखाद्याला शेत नाही, पाऊस भरपूर पडतो पण काय उगवेल मला सांगा, कृपा भरपूर आहे पण काय उगवेल काय नाही. मग अशा वेळेला असा अन्याय परमेश्वराने कधी केलेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वराने शेत दिलीत प्रत्येकाला, आपली देह ही आपली शेती आहे तर ती दिलेली आहे आपल्याला करण्यासाठी. आता त्याच्यात त्यांनी काम केलं नाही, मशागत केली नाही, कधी संत ग्रंथ वाचला नाही, कोणाचं मार्गदर्शन घेतलं नाही, स्वतः कधी विचार केला नाही, बुद्धीने काही काम केले, आता त्याला काय करणार. अखंड पाऊस दरवर्षी पडतो, किती पिकतं आपण ठरव. त्यामुळे मानवी प्रयत्नांचं महत्व अपार आहे. ते करणाऱ्याला ह्या कृपेचा उपयोग होतो. कृपा सर्वावर आहे, ती कधीही असते. माझं वय 54 सुरू आहे. वयाच्या 25व्या वर्षापासून महाराजांचं फार फार प्रेम आहे. 1976 साली श्रींच्या समाधीचा अनुग्रह घेतला. मला प्रापंचिक कसलंच समाधान नाही. नोकरीतही काय बडग्याचा त्रास आहे किंवा काही तिथे त्रास असतील, फार त्रास होत आहे. असं वाटतं की साधनेचा आपल्याला काय उपयोग झाला. बरोबर आहे, कोण असेल तिथे असेल, कोणाची अवस्था असू शकेल असेल. तर मी आपल्याला थोडंसं पहिल्यांदा हे सांगतो की आपल्याला अजून श्रींचं फार फार प्रेम आहे असं लिहावं असं वाटतं, हाच या साधनेचा उपयोग आहे. पहिली गोष्ट, श्रींना टाकून द्यावं असं वाटत नाही, नाहीतर टाकूनच दिलं असतं, इथे आलेच नसते. हे विचारायला जे कोणी असेल ते इथं आलेच नसते. ज्या अर्थी ते इथे आले त्या अर्थी साधनेचा उपयोग झालेला आहे. फक्त दृश्य स्वरूपात समाधानाच्या रूपाने तो व्हायला पाहिजे, प्रपंचाच्या रूपाने व्हायला पाहिजे, तो नाही झाला हे मान्य आहे. पण मुळात आपण इथे आहोत म्हणजे एखाद्या ठिकाणी टिकणं हे सुद्धा कठीण असतं. नोकऱ्या घालवणारे लोक असतात ना, त्यांचे आई बाप सांगतात त्यांना, म्हणजे कळेल आपल्याला काय म्हणायचं मला, की कुठली का होईना पण नोकरी टिकवा आता असं म्हणतात. असं म्हणतात ते केव्हा, की ज्या वेळेला हे सुटतात. तशा आपल्या सुटल्या नाहीत. हा साधनेचा आपल्याला आतापर्यंत झालेला पहिला उपयोग. दुसरी गोष्ट की प्रेम आहे ना आपल्याला, म्हणजे आपल्याला आशा आहे. कारण प्रेम हा आपला प्रतिसाद आहे महाराजांना, त्यांचं तर आपल्यावर आहेच. प्रेम हा प्रतिसाद आहे, त्यामुळे तो आपल्याकडे आहे, त्या अर्थी आपल्याला आशा आहे. दुसरी गोष्ट की ज्या अर्थी ही स्थिती आहे, समजा अगदी 50व्या वर्षी असेल, 60व्या वर्षी असेल, कोणाची कुठे जिथे असेल तिथे असेल, तर त्याचाच अर्थ असा आहे की नक्की म्हणजे गुरुदेवांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर व्हॉट इज ऍक्च्युअल इन गुरु इज पोटेन्शियल इन डिसायबल. जे गुरुमध्ये व्यक्त स्वरूपात असतं, निश्चित स्वरूपात असतं, ते शिष्यामध्ये अव्यक्त स्वरूपात असतं, व्यक्त झालेलं नाहीये. एवढाच फक्त फरक आहे. आपल्याला जे समाधान महाराजांकडे दिसतं, महाराजांकडे आपण कशासाठी गेलो, मुळात समाधानासाठी गेलो. म्हणजे जर आपली शुद्ध ही असेल तर, धारणा असेल तर त्या इतर कामांसाठी सुद्धा जाऊ शकतो, नाही असं अवश्य जाऊ. आई वडिलांच्याकडे आपण जातो तसं आपण महाराज आई वडील म्हणून आपण, आता महाराजांचा उल्लेख आहे म्हणून ते सगळ्या गुरूंना तेच लागू आहे, म्हणजे असं काही समजायचं कारण नाही की वेगळं आहे. तर तसे आपण गेलो त्यावेळेला आपल्याला ते मिळालं नाही, पण आपल्यामध्ये ते समाधान अव्यक्त स्वरूपात आज आहे, तो आपल्याला आधार आहे त्यातला. कारण जे बीजामध्ये आहे त्याच्यावर योग्य जर संस्कार झाले तर त्याला अंकुर फुटू शकतो, वृक्ष होऊ शकतो आणि फळ येऊ शकतो. जे बीजच नाही त्याच्यातून काय निर्माण होईल, काय निर्माण होणार नाही, हे तर आपल्याला पटतं. ज्या अर्थी अनुग्रहाचं बीज आहे, ज्या अर्थी महाराजांच्या प्रेमाचं बीज आहे, ज्या अर्थी आपण इथे कुठेतरी संबंधित आहोत, त्या अर्थी आपल्यामध्ये बीज आहे. प्रश्न एवढाच आहे फक्त की त्याचं अंकुरलं नाही, काही मशागत झाली नाही किंवा काही त्याची वाढ झाली नाही, आपल्याला फळं फुलं दिसत नाहीत, अशी फक्त आपली तक्रार आहे. असं त्याचा अर्थ आहे. यांना ज्यांना कोणाला म्हणायचंय त्यांचं म्हणणं असं असावं. आता साधनेचा काय उपयोग झाला, साधनेचा काय उपयोग झाला ती एक बाजू फक्त आपल्याला सांगितली. आता अडचण काय झालेली असावी असं मी म्हणतो, कारण मला एक कळतं असं मला म्हणण्याचा भाव नाही,
पण मला ते लक्षात आलेलं आहे ह्याच्यातलं की साधना मुळात कशासाठी करतो आणि साधना करायची म्हणजे काय करायचं याचे दोन उलगडे व्हायचे राहिलेत. अनुग्रह झालाय. साधना आपण मुळात कशासाठी करायची आणि ती कोणत्या प्रकाराने करायची याचा जो उलगडा व्हायचा तो राहिलाय. त्याच्यातलं नाम घ्यायला सांगितलं, आपण नाम घेतो. आपण साधना करतो म्हणजे काय करतो, महाराजांनी सांगितलं नाम घेतो. मग काय वाटतो, सुबोधवास, काहीतरी आपली ठराविक गोष्टी असते, आरती करायची की सुबोधवासाची की अमुक करायचं. हा महाराजांना अभिप्रेत असलेला परमार्थ आहे काय याचा विचार आपल्या मनामध्ये कुठे आला नाही, कधी कोणी दिला नाही, तर त्याची चूक नाही. देणाऱ्याची असेल, राहिले असेल कुठेतरी, काय आपलं प्रारब्ध नसेल, योगा आला नसेल काहीतरी असेल, तर ते त्यांना अभिप्रेत काय होतं. साधना करणं म्हणजे महाराजांना अभिप्रेत काय होतं ते आपलं एक समजून घ्यायचं झालं. ती कशासाठी करायची, कशासाठी साधन करायचं. आता नाम घ्यायचं उदाहरणार्थ, नामाला प्रमाण आहे की नाही. महाराजांनी सांगितलं वृत्तीपर्यंत पोचेल एवढे नाम घ्यावे. त्याची वृत्ती बदलली त्याला प्रपंचातली सुखदुःख समान आहे. ज्या अर्थी मी वृत्तीपर्यंत पोचेल एवढं नाम घ्यायचं असतं हे मला माहिती नाही, तर मग ते वृत्तीपर्यंत पोचणार नाही आणि मग प्रपंचाची सुखदुःख आपल्याला होणार, असं नाही का. तर ते जर समजा आपल्याला कळलं असतं की हे एवढं घ्यायला लागतं, तेव्हा ते तिथे जमिनीखाली झरा असतो. कुठे किती असतो माहिती नाही, कुठं 10 फूट आहे, कुठं 25 फूट आहे, 100 फूट आहे, 200 फूट आहे. आपण किती कसे घेऊन आलो जन्म माहिती नाही, किती कशा अवस्थेत आलो माहित नाही. माझा झरा कुठे आहे मला माहित नाही, पण खणल्यावर तो लागतो एवढं नक्की. जमिनीच्या खाली कुठेही खणलं तरी झरा लागतो, काहीतरी स्वरूपात पाणी आपल्याला लागतं. ते तितकं खोदायचं असतं हे कदाचित आपल्याला सांगायचं राहिलं असेल. मी आता सांगतो असं आपण समजू. आपल्या समोर आलं, मी सांगतो म्हणण्याचं भावने ते आहेच आहे मुळामध्ये, ते ह्याच्यातच आहे आपल्याला. जे त्यांना जो परमार्थाचं जे लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये हे सगळं आहे की ते वृत्ती. आपण प्रवचन वाचत असाल, याचे जर आता हे जे अनुग्रहित आहे तर ते प्रवचन तर नक्की वाचत असेल, तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की नाम वृत्तीपर्यंत पोहोचेल एवढे घ्यावे लागते. वृत्ती म्हणजे आपला स्वभाव ना, वृत्ती म्हणजे मनाची ठेवण ना. मग त्या ठेवणीने आज आपण दुःख आहे असं म्हणतो की नाही, प्रपंचामध्ये कसलं समाधान नाही किंवा नोकरीत समाधान नाही असं आपण म्हणतो. तर प्रपंच किंवा नोकरी ही मूलतः अपूर्ण वस्तू असल्यामुळे तिच्यात समाधान ही गोष्ट शक्य नाही. एखाद्याची व्यवस्थित पूर्ण होते, एखाद्याची होत नाही. एखाद्याच्या प्रपंचाची कर्तव्य पार पडतात, एखाद्याची पडत नाहीत. एवढंच त्याच्यामध्ये शक्य आहे. कारण महाराजांचं जर आपण वाचत असाल बारकाईनं तर त्यात स्वच्छ शुद्ध सांगितलेलं आहे की प्रपंच फाटका आहे, पाय उघडे ठेवायचे का डोकं एवढं तुम्ही ठरवा. एवढा स्कोप याच्यात आहे, याच्यापेक्षा काही स्कोप प्रपंचामध्ये नाही. आणि राजाचा झाला तरी नाही, राजाचा प्रपंच झाला म्हणून बाबा नेहमी उदाहरण द्यायचे ना. निजामाच्या शेवटी मुलीची लग्न होत नाही या काळजीने निजाम खंगून गेला. आणि आजही ते इस्टेटी बद्दल वाद सुरू आहे. निजाम आता हे इतिहास जमा झाली गोष्ट, पण अजून वारं भांडतायत, अजून सुटलं नाहीये तिथलं अस्वास्थ्य. ही जिथं रत्नमोत्यांच्या खाणी आहे तिथली परिस्थिती आहे. आपल्या प्रपंचाचं काय सांगावं. त्यामुळे तो पूर्ण होणार नाही हेच जिथे सांगून ठेवलेलं आहे, महाराजांनीच सांगून ठेवले आहे आणि तो अनुभव आहे. तिथे यातलं काय पूर्ण होईल म्हणून सांगावं, यातलं काही पूर्ण होणार नाही. जिथे ते नाही तिथे आपण शोधतो, ही आपली चूक असते. आपल्याला ते माहिती नाही, आपण प्रपंच पूर्ण करायला जातो. प्रपंचाची कर्तव्य पूर्ण करायला जावं, प्रपंच पूर्ण करायला जाऊ नये. प्रपंच पूर्ण होणार नाही, कारण उद्या नवीन अडचण निर्माण होऊन तो पूर्ण करायला लागणार. उद्या अपूर्णता स्वभाव आहे ना त्याचा. तसं त्या नोकरीचं आहे की नोकरी ही मुळामध्ये महाराजांनी संभावित भीक म्हटलेलं आहे. आता तिथे मला मान्यता कुठून मिळणार, मान मान्यता मला सांगा, शक्यताच नाही. महाराजांनी स्वच्छ शब्द वापरलेला आहे, आपली नोकरी ही सुद्धा संभावित भीक आहे असं नाव. आणि मला सांगा याच्यापेक्षा वेगळं काय नोकरीचं स्वरूप असतं. अहो चीफ एक्झिक्युटिव्ह असं तर दुसऱ्याची घरी जायची वेळ येते. बाकी सोडा, आपल्या इकडे तिकडे कुठे शिपाई बिपाई आपण असलो किंवा काय कारकून असलो तर सोडूनच द्या. आता ते कळतच आहे काय आहे ते, किती अनिश्चित आहे ते. पण आपल्याला ही महाराजांनी 100 वर्षापूर्वी सांगून ठेवले की ही प्रतिष्ठित आहे, संभावित आहे, पण भीक आहे हे सगळं. आय बेग टू अप्लाय. मागे सुद्धा सांगितलं आपण अर्ज करताना काय शब्द वापरला होता, आय बेग टू अप्लाय. आता याचं काय मराठीकरण सांगायची गरज नाही, तेवढं इंग्रजी आपल्याला परिचित आहे. मग जिथे मी वेन आय एम अ बेगर तिथे मी एखादी गोष्ट मला नाकारली म्हणून तक्रार करू शकतो का. नोकरीत अशी तक्रार असू शकते का की बा मला अमुक गोष्ट मिळाली नाही, जी मालकाच्या सोयीची, सवलतीची, परवडणारी, काय त्याला वाटेल ती जी वस्तू असेल ती स्वीकारावी लागते. हे नोकरीचं स्वरूप आहे मुळामध्ये, ती मालकी नाही. अहो मालकीत नाही चालत. महाराज म्हणले मालकीत नाही चालत, नोकरीत तर सोडाच. नोकरीत तर चालणारच नाही, कारण आपणच आहे बेग टू अप्लाय. ते तिकडं तर काय स्वतःच दुकान काढली ठीक आहे, पण कोणता ग्राहक यावा हे तुमच्या हातात आहे का. तो समाधानाने तुमच्याशी व्यवहार करायला असं सांगता येईल का. तो तुमचं आहे ते समाधान घालवून जाईल,
हे येतं की नाही व्यवहारामध्ये, येतं की नाही. अगदी कुठलंही प्रोफेशन असू द्या, म्हणजे अगदी डॉक्टरी असू दे, तुमची काय कार्य स्टेशनरी दुकान असू दे, काय तुमची हे असू दे, किराणा माल असू दे, काय असू दे, तो फसवल्याशिवाय जाणार नाही, तो तुमच्याशी वाद घालणार नाही. याची कुठे 1-10 गोष्टी सांगतो, याची कुठे गॅरंटी तिथे आहे? व्यवसायातही ते नाही, व्यवसायातही ते नाही, ते नोकरीतही नाही. कारण या गोष्टीच मुळात प्रपंचाचा भाग असून त्या अपूर्ण आहेत. तेव्हा अपूर्णाचे पूर्ण होणार कसे रे? आपल्या म्हणून गुरुचे दास झालो आपण गुरुचे दास अशासाठी झालो की जिथे पूर्णत्व होणं शक्य नाही ते प्रपंचात सुद्धा नाही. या आपल्या नेहमीच्या कुटुंबात, म्हणजे साध्या कुटुंबातल्या गोष्टी सांगतो, तिथे सुद्धा होण्याची शक्यता नाही, असं कुठेच नाही. म्हणूनच गुरुचे दास होऊन पूर्ण होण्याचा मार्ग शोधायचा आपण प्रयत्न करतो. आणि तो वेगळा आहे, तो ह्यात नाहीये. नामानी सगळ्याला पूर्णता येते. नामना सागुण्यम, आपल्याकडे नामाच्या विषयी जे वचन आहे किंवा जे सिद्धांत आहे तो नामना सागुण्यम असा आहे. जे वैगुण्य राहतं ते पूर्ण करण्यासाठी नाम आहे. या भावनेने आपण जर ते घेतलं तर नोकरी सुद्धा आपल्या दृष्टीने पूर्ण होईल, आपल्या दृष्टीने पूर्ण आहे. आता ह्याच्यापेक्षा त्यांचं समाधान करणं शक्य नाही. अहो, घरातल्या माणसाचं समाधान आपल्याला करता येत नाही. म्हणजे आपल्याला करता येत नाही की मला माहित नाही, मला तरी काही करता येत नाही, त्याचं समाधान नाही करणं शक्य. म्हणजे त्यांचं सांगत नाही, मी एकंदरीत सांगतो. घरातले म्हणजे काय नातेवाईक नाही, तुम्हाला त्यांना विचार, तुम्ही त्यांना काय त्रास देता? तसं काही तुम्हाला समाधान नाही का म्हणून त्याला नंतर प्रश्नोत्तर त्याला करायला लागायचे. पण मला सांगा की एखाद्या माणसाचं कायमचं 24 तास 12 महिने असं समाधान करणं आपल्याला प्रपंचच शक्य होतं का? मला सांगा. तर नोकरीत काय शक्य आहे? जिथे आपणच मुळात मागायला गेलेले आहोत तिथे कसं शक्य आहे? तिथे होणार नाही. आपलं कर्तव्य आपण करणं एवढं शक्य आहे की काय, समजा आपला काय व्यवसाय आहे, तो नोकरी आहे. त्या नोकरीतलं काय काम आहे? अमुक एक टेबलवर काय ते काय शिकवण्याचं काम आहे, काय आपल्या समोर काम असेल ते व्यवसाय आहे, काय त्या गोंडली मांडून ठेवलेले आहे, भांड्या दुकान आहे, विकतोय. एवढं करणं शक्य आहे. किराणा दुकान आहे, चांगला माल ठेवला व्यवस्थितपणे लोकांना दिला, एवढं शक्य आहे. याच्यापेक्षा त्याच्यात समाधान वगैरे काही गोष्टी शक्य नाही. त्या प्रपंचाला लागतात म्हणून आपण करतो आणि त्याच्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही. आणि ते चांगल्यात चांगलं करावं असं महाराजांनी सांगितलं. तेवढं आपण केलं की तो विषय सोडून देण्याचा विषय आहे. हे महाराजांनी सांगून ठेवले, ते सांगायचं राहिले तर ते आता आपण शिकू. आता ठीक आहे, 54 वर्ष म्हणजे अजून भरपूर काय आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला समाधान नक्की मिळत आहे. तेव्हा याच्यातलं महाराजांची जी गोष्टी होत्या त्या त्यांच्यातल्याच सांगता या की आजपर्यंत ही जी आपण गोष्टी केल्या त्याच्याकडे बघण्याचा पण एक दुसरा दृष्टिकोन आहे. हा मी निगेटिव्ह सांगितलं, पॉझिटिव्ह सांगतो. नोकरी होती म्हणून आज आपल्याला एक मानमान्यता आहे, व्यावहारिक दृष्ट्या आहे. नोकरी सुटल्यावर आपल्या लक्षात येत असेल, साहेबांची बदली झाली की नमस्कार करतात, टाटा. साहेब पदावर असले, ऑफिसमध्ये असले किंवा काय ते पोस्टवर असले किंवा अगदी साहेबांना बोलवून फोन करून चहा पाजून सगळं ओके, पण साहेबांना एकदम मान असतो. तो त्याच्यामुळे आलेला आहे, त्या पदामुळे आलेले आहे. तसं आपलं जे पद असेल, कुठलंही पद असलं तरी त्याला काहीतरी एक सामाजिक मान्यता असते, ती आपल्याला त्यामुळे मिळालेली हे विसरून चालत नाही. जरी ती गुलामगिरी असली, जरी व्यवसाय असला, कुठलाही प्रकार असला, तर त्यामुळे आपल्याला काय मिळाले आहे ते लक्षात ठेवावं. त्यांनी समाधान मिळणारच नव्हतं, त्यामुळे ते मिळालं नाही हे म्हणण्यात काय अर्थ नाही, ते सोडूनच दिले आपण. प्रश्न काही चांगल्या बाजू पण आहेत, तर त्यामुळे आपल्याला एक मानमान्यता राहिली. आपला प्रपंच तडीला गेला. मला सांगा, जी कुठली नोकरी आपण केली असेल त्यामुळे आपल्याला काहीतरी पगार मिळाला ना, त्याच्यामुळे आपलं पोट भागलं ना, आपल्याबरोबर 4 माणसं होती त्यांचं भागलं ना, होय की नाही? काहीतरी त्याच्यामुळे झालं असेल ना. ते जे झालं ना तेवढं करणंच त्याचं काम आहे. ते सुद्धा पगार वेळेवर होतील याची गॅरंटी नाही, आपल्याला माहिती आहे की नाही. अशी अवस्था आज आलेली आहे. अशा अवस्थेत आपल्यावर फारसं जावं लागलं नाही. असं काय ठरलं होतं त्याप्रमाणे पगार मिळत राहिला, आपण काम करीत राहिलो, त्याच्या पोटी आज प्रपंच चालला आणि त्यामुळे आज आपण त्या कर्तव्य पुरी करू शकलो. ही त्याची चांगली बाजू नाही का? आणि त्याच्यामध्ये कुठे अडथळा आजपर्यंत आला नाही. अडथळा तर एका क्षणात येऊ शकतो. आपण बघतो, आम्ही तर बँकेमध्ये होतो, एक सही जाता जाता केलेली सही सहज म्हणून अगदी व्यवस्थित काहीही मोनाफाईड असलेलं असताना सही केलेली मनुष्य अडकू शकतो. काय कुठे बघणार, तो 500 सह्या त्याला करायच्या, कसं शक्य आहे त्याला व्यवहाराने? असं होऊ शकतं. मग हे काही झालं नाही, ही त्यांची कृपा आहे असं आपण लक्षात ठेवा. साधनेचा उपयोग आहे तो की आपल्याला त्या त्या ठिकाणी, नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला सांभाळलं जात आहे. हा सुद्धा साधनेचा उपयोग आहे. साधनाला काळजी आहे त्याची की तुमचा देह, तुमचं हे सगळं चाललं पाहिजे, ही बाब आहे. त्यानंतर आपलं जे भावी आयुष्य आहे, आज 54 आहे, कदाचित ते पुढे 74 पर्यंत आपल्याला जगायचं असेल, तर त्याची सुद्धा तरतूद या सगळ्यामुळेच झाली ना. या प्रापंचिकांच्यामुळे आज मुलं बाळ असतील तर ती उद्या मुलं बाळ त्या प्रपंचाचा भाग आहेत की नाही,
ती आपल्याला आज ना उद्या, आजचे संस्कार आपले जर स्वतःचे चांगले असतील तर नक्की निदान फोन करून अमेरिकेतून तरी विचारतील, बरं आहे ना, चालेल ना, हा सुद्धा उपयोगच आहे ना. घरात राहून सांभाळलं तर फारच उत्तम, पण नाही सांभाळलं आणि जरी तिथून विचारलं नुसतं की बाबा बरं आहे ना तुमचं, हे कशामुळे सत्य झालं? ते प्रपंचामुळेच झालं ना. मग त्यांनी जे मिळालं ते नाही म्हणून कसं झालं? हे आहे शेवटी. त्यामुळे त्याच्यामुळे काही मिळालेलं आहे. भावी आयुष्याची सुद्धा काही तरतूद या सगळ्या प्रपंच आणि या सगळ्यामुळे झालेली आहे. तर ती करण्यामध्ये साधना मागे उभी आहे. फक्त ती मागे असल्यामुळे आपल्याला समोर कशी दिसेल हा फरक आहे. तेव्हा महाराजांचा अनुग्रह किंवा काही कुठल्याही गुरूंचा एखादा अनुग्रह किंवा त्यांची कृपा आपण म्हणून त्याला काय आपल्याला म्हणायचे त्या सुरा, आपण केलेली साधना ही कधी समोर नसते, ती आपल्या मागे असते. त्यामुळे ती पाठराखण करते म्हणून आपण इथपर्यंत येतो. आज इथपर्यंत आपण आलो याचा अर्थ त्या साधनेने तुम्हाला इथे आणलं नाही का? नाही तर इथे कशाला असं 100 ठिकाणी माणसाला जायला. आता कुठेतरी सिरियल लागली असेल, बाहेर तिकडे गाड्यावर विकत असतील, काय खायचं असेल, काय व्याप असतील, चालू आहे सगळीकडे, हो की नाही? मग ते सगळं असताना आपण येतो, याचाच अर्थ साधना आपल्याला इतपत उपयोगी पडलेली आहे. फक्त खरी अभिप्रेत आणखीन काय साधना आहे ती आपल्याला कळावी आणि मग लवकर आपला मुक्काम आपल्याला गाठता यावा. कारण आपल्याला ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या नाहीत, दुर्दैवाने म्हणा, काय आपल्या समोर आल्या नाहीत, त्यांना काय म्हणायचे ते आपल्या लक्षात आले नाही. असं झालं असेल ते आता येईल आणि आपला प्रपंच पुढचा जो जी अपेक्षा आहे की समाधानासाठी त्याचा उपयोग व्हावा, तो समाधानासाठी उपयोग होईल एवढं नक्की, कारण साधना त्यासाठीच आहे. आता बापरे, एक प्रश्न येतो फक्त आता बाकीचे राव. तर आजारपणाकडे स्वतःच्या किंवा इतरांच्या कसं बघावं, त्याचा परमार्थाला कसा उपयोग करून घेता येईल, हा तसा खरोखर जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तसा खूप लोकांच्या दृष्टीने हा जिव्हाळ्याचा प्रश्न असेल आणि बरोबर आहे. त्याचे उत्तर सविस्तर आहे एवढंच सांगतो. फक्त सुरुवात इथे करून ठेवतो की आजारपण आहे याचाच अर्थ आपलं शरीर व्यवस्थित चालू आहे हे लक्षात ठेवा. मुंग्या चावतात पायाला, आता बसल्या जागी आपल्याला अवघडत नाहीये का? अवघडतंय, बरोबर. आता आणखीन जर हे जास्त वेळ सुरू राहील तर जास्त आणखीन अवघड आहे, हे बरोबर आहे. म्हणजे शरीराची यंत्रणा आपल्याला सूचना देते की आता 1.5 तास झाला, 2 तास झाले, याच्यापेक्षा जास्त काही जर बसायचा प्रयत्न केला तर ते गुडघा अवघडेल आणि नंतर आपल्याला उभं राहताना किंवा चालताना त्रास होईल, याच्यापेक्षा जास्त बसू नये. हे कशामुळे कळलं? तर यंत्रणा व्यवस्थित आहे म्हणून कळलं. आजारपण कशामुळे कळतं? तर यंत्रणा व्यवस्थित चालतात म्हणून कळतं. ज्या वेळेला पायाला मुंगी चावते ती मला चावलेली मुंगी कळते म्हणून मुंगी दूर करू शकतो, न मारता सुद्धा करता येते, तर ती दूर करू शकतो आणि मला चावलेली वेदना मी बाजूला करू शकतो, तिथून कमी बाजूला येऊ शकतो त्यातून. आता एखाद्या ठिकाणी आपण पाय चालताना होतं असं काही वेळेला, काही ठिकाणी मुंग्यांची वारुळ असतात. साधं आपलं उदाहरण जाता कुठेतरी असतात, त्यांचा एखादा वावर असतो, एखादी त्यांची ते त्यांचं लाईनने काम करत असतात. आपण बघितलं मुंग्या म्हणजे अत्यंत प्राणी, किती सिस्टमॅटिक आणि किती सहकार्याने राहणारा, की आपले काम ते स्वतःच्या ह्यानं करत असतात. आपले ते कुठे काही आड वगैरे येत नसतात, त्यांचे ते जात येत असतात, तर ते आपणच मध्ये जातो कुठे. आणि मग त्यांना जर त्याचा पायाचा धक्का लागला तर त्यांना त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था ते वापरतात, त्याला आपण चावा म्हणतो. आणि तो जो चावा आहे तो चावा आपल्या इथेपर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे ती एवढ्यासाठी आहे की आपल्याला या जागी जाऊ नये याची सूचना देण्यासाठी शरीराची यंत्रणा आहे. आजार म्हणजे काय करू नये, कसं जगू नये हे सांगण्याची यंत्रणा आहे. असं आपण आजाराकडे पाहू. खरं म्हणजे आजाराकडे असंच पाहिलं पाहिजे की कशा तऱ्हेनं जगू नये, काय करू नये ते सांगण्याची यंत्रणा म्हणजे शरीराची यंत्रणा म्हणजे आजार. कारण एका पद्धतीने आता समजा आपल्याला पोट बिघडलं, आता काय खाऊ नये हे सांगण्याची ती यंत्रणा नाही का मला सांग. पोट बिघडल्यावर तक्रार करण्यात काय असेल, साधं उदाहरण. काय खाऊ नये हे सांगण्याची शरीराची जी यंत्रणा आहे, आता समजा जर ती जर काम करत नसती तर काहीही खाल्लं असतं आपण आणि येवाना दिसतो नसतो इथं. आजाराकडे घ्यायचं माझी फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे फार चांगला प्रश्न तुम्ही काढलाय. फक्त 7-20 झाले त्यामुळे आता फार 7-7 झाले त्यामुळे फार तपशिलात उत्तर देत नाही, पण सुरुवात करून ठेवतो. हा प्रश्न मी इथेच ठेवतो आणि नंतर पुढच्या वेळेला आपण बघू. पण आजार ही शरीर व्यवस्थित चालल्याची आपल्याला, मी असं का म्हणतो, आपल्याला कल्पना येणार नाही. एखाद्याला डायबिटीस होतो, एखाद्याचा एखादा पार्ट निकामी होतो, एखाद्याला पॅरालिसिस होतो, आपल्याला कल्पना नसेल किंवा आहे का नाही मला माहित नाही, तर त्याच्या पायाचं टोक बोट आहे
ते उंदराने कुरतडलं तरी त्याला कळत नाही, रक्त येत असतं. मग व्यवस्थित चालल्याचं लक्षण आहे की नाही मला सांग? शरीर व्यवस्थित चालतं त्यावेळेला तो उंदीर नुसता जरी असा पायाला टच जरी झाला तरी, स्पर्श झाला तरी मनुष्य सावध होतो आणि तो चावा वाचवू शकतो उंदराचा. साधे उंदीर जाणार येणार घरातली किरकोळ वस्तू बाजार ह्याच्यातली, ती वस्तू सुद्धा चावा घेण्याच्या आत मनुष्य हे होतो, सावध होतो आणि तो पाय मागे घेतो. हे जे मागे घेणं आहे ते आपल्या शरीर व्यवस्थित चाललंय म्हणून. त्यामध्ये जर बिघाड असता तर त्यांनी चावलेलं रक्त पडलं तरी कळलं नसतं, हा मला म्हणायचंय. म्हणून आपल्यावर आजार ही आधी शरीर यंत्रणा व्यवस्थित चालल्याची एक चांगली खूण आहे असं सांगतात. म्हणजे त्याच्याविषयी जे नकारात्मक भाव येतात ते येणार नाही. दुसरी गोष्ट, ते बिघाड दुरुस्त करायची संधी मिळाली. त्यामुळे आता हे जसं मला मिळालं, संधी मिळाली की पापणी मिटते, ती इतक्या क्षणात मिटते. समोरून जर एखादी गोष्ट आली की जी हानिकारक आहे, तर कण असतो पण कण सुद्धा पापणी इतक्या वेगाने तुम्हाला सांभाळते. तसं हे आजार सुद्धा आपल्याला, ते मोठ्या स्वरूपाचे असले तर खूप काळाने त्याचे परिणाम दिसून येतात, तर तरी सुद्धा ते आपल्याला ते दुरुस्तीची संधी मधून म्हणून देत असतात. हे आहे. तिसरी गोष्ट, आजाराचा आणि अहंकाराचा अत्यंत जवळचा संबंध आहे. परमार्थाच्या दृष्टीने जर आपल्याला आजाराकडे बघायचं असेल तर अहंकार जास्त असलेल्या माणसाला पोट बिघडलं तरी सुद्धा अहंकार खाली येतो, ठेच लागली तरी अहंकार खाली येतो, चालता येईन असं झालं तरी अहंकार खाली येतो. त्यामुळं अहंकाराविरुद्ध परमार्थात सामना अहंकाराच आहे सगळ्यात शेवटी. तुम्ही वाटेल ते करा, काय प्रवचन करा, कीर्तन करा, पुराण करा, काय नाम घ्या, काय वाटेल घ्या, शेवटी तो तिथं उभा आहेच कुठे, सूक्ष्म स्वरूपात तो असतो. तर त्यातल्या त्यात आजारात त्याचा चटकन आपल्याला संबंध येतो की मला असं कसं होऊ शकतं वगैरे, पासूनच सुरुवात होते. ते तुम्हाला होऊ शकतं हे दाखवण्यासाठी ते झालेलं आहे असा आजार म्हणतो परमेश्वर. म्हणतो की तू जर स्वतःला अजिंक्य समजत असशील तर एका क्षणात मी तुला जिंकून दाखवतो, हे दाखवणं म्हणजे आधार. मग आता हे जर आहे तर परमार्थातली सर्वात मोठी कठीण सामना जर तो आपल्याला एका सोप्या आजाराच्या निमित्ताने करू देत असेल तर परमेश्वरी कृपा समजावा आजार, एवढंच सांगून आज थांबतो. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सर्व भावासी विसावा, संत शांत करीती जीवा. सर्व भावासी विसावा, संत शांत करीती जीवा. संतांची अपाई देवा, देवा संतांची अपाई देवा. मजला संतांची अपाई ठेवा. जग जिथे स्वार्थासाठी, कोणी नसे कोणासाठी. जग जिथे स्वार्थासाठी, कोणी नसे कोणासाठी. संत मात्र करीती सेवा, जगासाठी शिजविती जीवा. संत मात्र करीती सेवा, जगासाठी शिजविती जीवा. संतांची अपाई देवा, देवा संतांची अपाई देवा. मजला संतांची अपाई देवा. भेदभावासी नास्तान, बोध कृपाही समान. भेदभावासी नास्तान, बोध कृपाही समान. संत कल्याणाचा ठेवा, तेथे घोटाळू दे जीवा. संत कल्याणाचा ठेवा, तेथे घोटाळू दे जीवा. संतांची अपाई देवा, देवा संतांची अपाई ठेवा. मजला संतांची अपाई ठेवा. संत घेती सांभाळून, प्रेम वर्षाव करून. संत घेती सांभाळून, प्रेम वर्षाव करून. देव सगुण पावा, ऐसे वाटे दीन जीवा. देव सगुण पावा, ऐसे वाटे दीन जीवा. संतांची अपाई ठेवा.
संतांची पायी देवा मधला जानकी जीवन स्मरण